तर हे आहे वानखेडे स्टेडियम. बाय द वे ना, आता मुंबई इंडियन्स खरं मध्ये प्रॅक्टिस करते. हे मुलं बोलले मला की मध्ये ना मुंबई इंडियन्स प्रॅक्टिस करते. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या. तर हार्दिक पांड्याची जी वॅगन, हां दिसली का ती जी वॅगन ती तिथे लागलेली हार्दिक पांड्याची. ती अదే ना पूर्ण टाईमाची टीम नाही आहे, बट हो रोहित शर्मा आहे, हार्दिक पांड्या आहे, त्यानंतर आकाश अंबानी आहे. इथे ना आता रोहित शर्मा बाहेर निघतोय. आय थिंक आली कार आली. नो रोहित शर्मा. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही काल मुंबई फिरले मस्त, आणि आज आम्ही आमचं काम करायला आले होते. फायनली ते काम झालेलं आहे. ॲक्च्युली आता मी आहे वर्सोवाला, म्हणजेच की अंधेरी वेस्टला. तर ते आमचं काम वगैरे झालेलं आहे. म्हटलं इथे आता स्टारबक्स होतं, यशाने मी आला होता तर स्टारबक्सला कॉफी ट्राय करू म्हटलं. तेव्हा मिल्कशेक ट्राय केलं तर आम्ही सुरतला होते ना, कॉफी ट्राय करू स्टारबक्सची. पाहिजे आता आम्ही आहे स्टारबक्सला मस्त कॉफी वगैरे ऑर्डर केलेली आहे. माझ्यासमोर आहे यश. काय म्हणतोय, फर्स्ट टाईम आहे तुझं स्टारबक्स? लेट्स गो. वेलकम. भाई काय जड आहे हे. ये यश. बेस्ट आहे यार, कॅपेचिनो कॉफी मस्त आहे. ट्राय केली आज फर्स्ट टाईम स्टारबक्सची कॉफी. तेव्हा ना मिल्कशेक ट्राय केलं होतं. तर तिथे कुकीज बघत होतात. ते जे कुकीज आहे ना ते नॉनव्हेजचे कुकीज आहे. भाई मी त्यांना विचारलं, म्हटलं नॉनव्हेजचे का? हो बोलले ते म्हणे की व्हेजचे पण आहे. बट मी आता पहिल्यांदा पाहतोय की नॉनव्हेज कुकीज पण आहे. तेच कॉफी घेऊन आलेले बाहेर, आणि हा होता स्टारबक्सचा एरिया. बाहेर बसून पण मस्त जागा आहे प्यायला. बट सेम असे खूप मस्त कॅफे, खूप ब्रँडेड कॅफे या लाईनीमध्ये. त्यानंतर आहे ना तुमच्या वरती आहे मेट्रोचा रूट, म्हणजे इथून जाते मेट्रो. आता आम्ही मेट्रोमध्ये आले होते. तर काहीच आम्ही येताना आहे ना मेट्रोवरून आले. मस्त होती मेट्रो यार. आता जाताना पण आहे ना आम्ही मेट्रोवरून जाऊ अंधेरीपर्यंत. त्यानंतर आम्हाला CSMTला जायचं आहे. CSMTला आम्ही थोडंफार फिरू. पाहिजे आता मेट्रोमध्ये जाऊ, तुम्हाला पण दाखवतो मेट्रो कसं आहे म्हटलं इथली मुंबईची. मी फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये बसलं इथे. ओके गाईस, आम्ही कॉफी वगैरे पिऊन आहे ना आता आलेले परत मेट्रो स्टेशनला. तुम्हाला दाखवतो मी मुंबईचा मेट्रो स्टेशन. तर हे आहे मुंबईचं मेट्रो स्टेशन, आणि बेसिकली इथून आपल्याला घ्यावं लागतं तिकीट, आणि तिकीटचे प्राईस ऑलरेडी वरती लिहिलेले. मेन गोष्ट ही की मुंबईला आहे ना मेट्रोचं जे रूट आहे ना त्याचे असं मोठं नाही, म्हणजे सर्वीकडे नाही जात मेट्रोचं काम आता सुरू आहे. नगर ते घाटकोपरपर्यंत बस एवढाच रूट आहे मेट्रोचा. मग ते पुढे पण असेल, मे बी गोरेगावकडे त्या साईडला असेल, बट हा रूट जो आहे तो एवढाच. गाईस तर 2 तिकीट घेतलेले अंधेरीचे. तिथून आम्ही लोकल पकडणार आहे. त्याआधी एंट्री करू मध्ये, आणि मध्ये एंटर करायला आहे ना हे QR कोड आहे ना इथे स्कॅन करावा लागतो. स्कॅन, अरे सॉरी तिकडचा करतोय. अरे उघड बाबा. स्कॅन झालेला आहे, एकदा स्कॅन होतो वाटतं. मी इकडे स्कॅन केला ना, मग त्यामुळे तिकडे स्कॅन नाही होत होता ते. आणि हे स्कॅनिंग आहे ना 2 वेळेस करावं लागतं, एकदा एंटर करताना आणि एकदा एक्झिट करताना. म्हणजे दोघी मेट्रो स्टेशनला, जिथून आपण चढतोय आणि जिथे आपण उतरतोय तिथे 2दा आहे ना आपल्याला हे करावं लागतं स्कॅन. याच आमचा प्लॅन होता आता CSMTचा, बट आता आम्ही चाललेले बँड्राला, म्हणजेच की आपलं बँड स्टँडला. तिथे तो फोर्ट आहे ना, तिथे थोडेफार फोटो वगैरे काढू, थोड्या वेळ थांबू. त्यानंतर संध्याकाळी तर आज मरीन लाईनला जायचं आहे. गेटवे ऑफ इंडिया पण बघू. काल जे कवर करता आलं नाही, मरीन लाईन पण काल रात्री कवर नाही करता आलं, आणि गेटवे ऑफ इंडिया पण. तर आज नक्की बघू कवर करायचं. तुमच्यासोबत बोलता बोलता मी आलेलो आता मेट्रो स्टेशनला. माझ्यासमोर उभी आहे एक मेट्रो. हीच आहे का आपली? ओके. आणि खाली ना हे असे ॲरो दिलेले असतात. ह्या लाईनीतच उभं राहावं लागतं, म्हणजे की डोर आपल्यासमोर बरोबर ओपन होता, म्हणजे आपल्यासमोर डोर येतं. 1 मिनटं आता बघा, मी इथे उभा आहे ना, बरोबर आलं. एकदम थांबली, डायरेक्ट समोरच थांबते. हे सेकंड टाईम आहे माझं मेट्रोमध्ये. आधी इथे येताना, आता जाताना. ती आहे मुंबईची मेट्रो, आणि सेकंड टाईम मी, म्हणजे फर्स्ट टाईम माझं इथे मेट्रोमध्ये प्रवास करतो मुंबई. भारी एकदम मेट्रो. इथून येताना जेव्हा मी येत होते ना तेव्हा खूप गर्दी होती, आता काहीच नाही आहे.
आम्ही उतरलेले अंधेरीला. अंधेरीला येऊन आहे ना मी स्टेशनच्या खाली आला, मेट्रो स्टेशनच्या खाली, बिकॉज इथे ना मेट्रो स्टेशन आणि त्यानंतर लोकलचं स्टेशन असं जॉईंट आहे, फक्त थोडं चालून यावं लागतं. मग आम्ही येतच होते तेवढ्यात आम्हाला हे शॉप दिसले असे, जिथे मोबाईल कवर टफन वगैरे भेटतं. इथं बाहेर खूप आहे, असे बाहेर खूप आहे. मी 2-3 दुकान फिरलो, पण तिथे ते सिलिकॉनचे कवर नाही भेटले. फायनली इथे येऊन भेटले होते. का गं भाऊ? हां, तर हे ते सिलिकॉनचे कवर. मी तर आता लावलेलं आहे कवर, ते तुम्हाला मे बी रिफ्लेक्ट होत असेल तर दिसत असेल, लाईट पर्पल कलर आहे, तर ते लावलेलं आहे मी आता. हां, हे पण आहे, मॅक्स सेफ पण आहे, बट मला आहे ना याच्यामध्ये सिलिकॉनमध्ये पाहिजे होतं, ज्यांच्याकडे आता अवेलेबल नाही आहे. आणि क्या आहे प्रायव्हेसी? अच्छा हां, प्रायव्हेसी ग्लास आहे. असं केलं तर दिसणार नाही काय चॅटिंग करतोय, कोणासोबत चॅटिंग करतोय बघा. हां, हे खिडकी खोली इन्होंने. हां, स्टँडवालं कवर आहे. हे पण याचंच आहे, S24 अल्ट्रा. मला असं वाटतंय ना आता की ना मी iPhone 15 Pro घ्यायला पाहिजे होता भाई. याचे कवरच भेटत नाही कुठे. मी किती दुकान फिरला, मला फक्त iPhoneचेच कवर दिसले सगळीकडे. हे तर चेक करा, आयफोन ते बघा, आयफोन सर्व मॉडेलचे एवढे कवर नाही. ये ओरी का काम आहे, अपना काम नाही, ओरी का काम आहे. वगैरे घेऊन झालेलं आहे. आम्ही या रूटने आलो होतो मेट्रो स्टेशनकडून. हा लोकलचा रूट आहे आणि इथे ही जी राजधानी उभी दिसते ना, ॲक्च्युअली हे कॅफे हल्दीरामचं, खूप भारी कॅफे आहे तो. पण आता आम्ही तिथे काही जात नाही आहे. आणि लोकल स्टेशन आणि नॉर्मल स्टेशनच्या बाहेरचा हा काही व्ह्यू आहे बघा. इथे मस्त मार्केट आहे, एकदम खायचं प्यायचं सर्व, लिंबू सरबत, चहा सर्व भेटतं. वडापाव, वडापाव ट्राय करतोय यश मुंबईचा काहीच वडापाव ट्राय करू यार, फर्स्ट टाइम, लेट्स गो. बट आता जायचं कुठे तेच नाही माहिती, भारी वडापाव कुठे भेटेल. आता आम्ही फिरतोय अंधेरीवरून आम्हाला बँद्रा जायचं आहे. बँद्राला बेसिकली आम्हाला जायचं आहे बँड स्टँडला. त्यानंतर आहे ना इथे एक मार्केट पण बघितलं होतं मी, कुठे गेलं ते मार्केट ते नाही माहिती. हां, त्या रोडवर आहे, त्या रोडवर एकदम सर्व शूजचं मार्केट होतं. फक्त चप्पल, शूज सर्व भेटत होते तिथे. डायरेक्ट फॅशन स्ट्रीट कशी असते तशी. आता आम्ही आलेले बँद्राला, आता चाललेले बँड स्टँडला. बाय द वे ना, इथून लोकलचा जो प्रवास असतो ना एकदम स्वस्त असतो. म्हणजे तुम्ही बँद्रावरून तुम्ही अंधेरीला गेले ना, फक्त 5 रुपये तिकीट लागेल. म्हणजे खूप स्वस्तात लोकलचा प्रवास होतो. त्यामुळे तिकीट काढून घ्या. जर नाही काढलं ना 500 रुपयाचा फाईन पण तसाच बसतो ना. त्यापेक्षा 5 रुपये गेलेले परवडतील, 10 रुपये गेलेले परवडतील, पण ते तिकीट काढून घ्या. आणि मग आता आम्ही चाललेले बँड स्टँडला. तिथून मग थोडं काही फोटो वगैरे काढू, इव्हनिंगचा वेट करू. मग तिथून जुहू चौपाटीला जाऊ. जुहू चौपाटीवरून आम्ही मरीन लाईनला जाऊ. मस्त काही भारी प्लॅन आहे. आणि आम्ही हे घेतलं होतं कैरी काहीतरी कुछ खट्टा हो जाय. आणि मिठा पण आहे त्यामध्ये, एकदम लालवाली कैरी आहे. तिला हळद सॉरी तिला तिखट आणि मीठ लावलेलं आहे. ते की नाही आहे. एक सीट एलोड बँस्टन नॉन व्हेरी एक सीट. दुपारचे वाजलेले आता 4 आणि आम्ही आलेलो बँड स्टँडला. बाय द वे आमच्या लेफ्ट साईडला आहे ताज हॉटेल आणि समोर तिथे आहे सीलिंग, जे आम्ही लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा पण इथे आलो होतो. जुहू बीचला आपण जाऊ, संध्याकाळी जाऊ. थोडं अंधार म्हणजे अंधार तर नाही, संध्याकाळ झाल्यावर थंडावा आल्यावर. नाही तर आता खूपच गरम होतं आहे आणि मुंबईचा वेदर तुम्हाला पण माहिती कसं असतं. म्हणून दरवेळेस जशी एंट्री असते ना बँड स्टँडला यायची, फोर्टवर जाता डायरेक्ट. बट ती एंट्री बंद आहे, तिथे काही कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. आता दुसऱ्या रस्त्याने हे जे गार्डन आहे, इथे गार्डन आहे फोर्टवरच आहे. म्हणजे फोर्टवरच असे एकदम झाडं वगैरे लावलेले. तर बॅक साईडने यावं लागलं. पण इथून हा व्ह्यू येतोय समोरून. त्या सिलिंगचा व्ह्यू यार येतच नाही आहे प्रॉपरवाला, जो तिथे फोर्टवरून येतो. आणि तेच मस्त एक महादेवाचं मंदिर आहे बाय द वे. पण असा व्ह्यू पण खूप भारी दिसतो. तर फायनली चला पोचलेले. सीलिंग आहे समोर भाई, हाच व्ह्यू बघायला तर आम्ही येत होते, पण तिथूनच रस्ता बंद होता.
आम्हाला इथे एकदम मागून यावं लागलं. तो रस्ता पण बंद होता, पण म्हटलं कुठून तरी जुगाड करून आलेला आहे मी इथपर्यंत. इथे ना मस्त काहीतरी कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे, चांगलं गार्डन बनवता इथे, त्यामुळे सर्व बंद आहे. आणि इथे ना लोक काही आंघोळ पण करताय समुद्रामध्ये. ते बघा, मला पण इच्छा होते यार, पण हे पाणी एकदम आहे ना असं चिपचिप असतं. नंतर आले ना बाहेर आंघोळ करून तर एकदम चिपचिप वाटते. खाली रस्ता यार जायला. हे बघा लोक जात आहे, आपण पण जाऊ. आणि इथून आहे ना मुकेश काकांची बिल्डिंग सुद्धा दिसते, एंटेलिया. आम्ही आता बघितलं ना, लोढाची बिल्डिंग आहे आणि त्याच साईडला मुकेश काकांची बिल्डिंग आहे. तुम्हाला दाखवतो ती बघा, ती दिसते एकदम मध्ये, एकदम लाईट शेवटची. हा, तर तीच मुकेश काकांची बिल्डिंग आहे. मी 100x वर एक फोटो काढलेला आहे. त्यांना आहे ना मरीन लाईन्सचा पण व्ह्यू येतो तिथून. आणि त्यानंतर हा बँद्राचा पण. मरीन लाईन्स आहे ना त्या साईडला आहे, बरोबर त्या साईडला आहे. त्यांना तिथून पण मरीन लाईनचा व्ह्यू येतो, क्वीन नेकलेसचा, आणि तिथून त्यांना सिलिंगचा पण व्ह्यू येतो. ओके गाईज, तर आम्ही आलेलो आता या व्ह्यू पॉईंटवर, जिथून मस्त सिलिंगचा व्ह्यू येतोय. आणि बेसिकली खाली पण जाऊ शकता, बट जायची इच्छा नाही आहे. आम्हाला जायचं आहे आता पुढे. आम्हाला काय ना म्हणजे खूप काही कव्हर करायचं आहे, त्यामुळे आम्हाला इथून निघावं पण लागतंय. बट हा व्ह्यू पण मस्त आहे यार, एकदम सिलिंगचा व्ह्यू येतोय यार. इथे ऊन खूप भयानक लागतं असं, म्हणजे सनस्क्रीन वगैरे लावून या, नाही तर तुम्ही दोन एक दिवस राहतील ना, भरपूर काळे पडतील इथे आल्यानंतर. तसं ना इथे पाणी आणि ह्युमिडिटी वगैरे, त्यामुळे खूप एकदम कसं तरी होतं. हां हां बनत येते आता चढतंय रे पाणी, चढतंय हळूहळू. आता आहे ना आम्ही मस्त सनसेट पॉईंटच्या समोर बसलेले, म्हणजे आमच्या समोर आता मस्त सनसेट होणार आहे. बट आम्ही ना झू चौपाटीचा प्लॅन ड्रॉप केलेला आहे, बिकॉज म्हटलं इथूनच मला एवढं सुंदर सनसेट दिसतंय ना. आणि झू चौपाटीला जाऊन कसं होतं माहिती का, एकदम पायामध्ये म्हणजे शूजमध्ये वगैरे रेती घुसून जाते, त्यामुळे म्हटलं इथूनच सनसेट बघू. एवढा भारी सनसेट येतो ना, चेक करा काहीच. मस्त एकदम समोरच सनसेट आहे आणि पब्लिक पण खूप आहे तशी. बिल्डिंगवाल्यांना किती भारी व्ह्यू येत असतील जे पण टॉप फ्लोअरला राहत असतील. बट आहे ना असं तुम्ही या बिल्डिंगजवळ जर गेले ना, असं वाटतं की या बिल्डिंगमध्ये कोणी पण नसेल राहत. त्याचं ते स्ट्रक्चर वगैरे बघा, असं वाटतं थोडी जुनी झालेली आहे. बट ते समजते कारण की AC आहे, पडदे वगैरे लागलेले, म्हटलं असेल कोणी ना कोणी राहत. आणि तिथून आहे ना दर 2 मिनिटामध्ये एक प्लेन जात आहे. मग मला लगेच समजलं तिथे झू चौपाटी, बिकॉज मी जेव्हा गेला होता ना त्या साईडने लगेच 2-2 मिनिटात असे प्लेन जायचे. आणि झू चौपाटी पण त्याच साईडला आहे, म्हटलं त्याच साईडने येत असेल. आणि आमच्या वरतून जायचे, बट आम्ही आता खूप दूर आहे झू चौपाटीपासून. कसं वाटतंय यश येऊन? एकदम रिलॅक्स फील होतंय. तसं मस्त एकदम वाटतंय की आता झोपून जायचं इथेच, बट झोपता येणार नाही. आम्ही झोपले, आमच्या वस्तूच आम्हाला सावडणार नाही. गाईस, तर आता आहे ना रात्रीचे वाजलेले 8:45. बाय द वे मी आलेले आता मरीन लाईन्सला. यश आला होता माझ्यासोबत, बट त्याला ना भयंकर ॲसिडिटी झालेली. म्हणजे ना इथे आल्यानंतर मला पण खूप म्हणजे छाती त्रास होतोय, जडजड होते. म्हणजे वातावरण बदलतंय ना, तर त्यामुळे त्रास खूप होतोय. एनिवेज मी मरीन लाईन्सवर आला होता आणि 22 तारखेपासून IPL सुरू होते ना, त्यामुळे म्हटलं मी आज इथे येऊन जाऊ वानखेडे स्टेडियमला. आणि इथे ना मस्त लाईट्स वगैरे लागलेले, जे म्हटलं बरोबर आहे मुंबई इंडियन्स प्रॅक्टिस करत असेल. आणि ऑफकोर्स जाऊ तर ते देणार नाही मध्ये. गाईस मी येऊन गेला मध्ये, तिथे गेट होतं, तिथे होते वॉचमन. त्यांना आधी विचारलं मी जाऊ का नको म्हणून मध्ये,
बट ते बोलले नाही. पण मी योगेश दादाला फोन केला, आपला योगेश दादा फोटोग्राफर. तो बोलला की म्हणे रिक्वेस्ट कर म्हणे जाऊ दे. पण मी डायरेक्ट त्याच्याशी फोनवर बोलता बोलता मध्ये येऊन गेला. आणि हे स्टेडियम आहे बाई, फर्स्ट टाईम बघतोय मी. मॅच पण बघायची आहे, पण काय माहीत केव्हा येईल तो दिवस जेव्हा मी मॅच बघू म्हणून. तर हे आहे वानखेडे स्टेडियम. बाय द वे ना, आता मुंबई इंडियन्स खरं मध्ये प्रॅक्टिस करते. हे मुलं बोलले मला की मध्ये ना मुंबई इंडियन्स प्रॅक्टिस करते. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, तर ते लवकर टिकणार आहे. आणि तिथे रोहित शर्माची रेंज रोवर आहे आणि त्यानंतर हार्दिक पांड्याची जी वॅगन. हां दिसली का ती जी वॅगन, ती तिथे लागलेली हार्दिक पांड्याची ती. तर ते लवकर निघतील म्हणे इथून. बाय द वे 1 तास तरी लागेल त्यांची प्रॅक्टिस संपायला. आणि आकाश अंबानी सुद्धा आहे मध्ये ब्ल्यू लॅम्बोर्गिनीमध्ये. आमच्या आम्ही इथे थांबलेले, अजून 2-3 जण गोळा झालेले इथे. बट गाईस तुम्हाला माहिती मध्ये ना पूर्ण टाईमाची टीम नाही आहे. बट हो, रोहित शर्मा आहे, हार्दिक पांड्या आहे, त्यानंतर आकाश अंबानी आहे. आणि आकाश अंबानीची सिक्युरिटी पण आहे इथे खूप. आणि रोहित शर्मा मे बी इथून निघतोय. मी इथे ना आता रोहित शर्मा बाहेर निघतोय. आय थिंक आली कार आली. कोण आहे? रेंज रोवर आहे. हां रेंज रोवर आहे, कोणीतरी आहे याच्यात आहे ना. रोहित हो रोहित शर्मा, रोहित भाई रोहित शर्मा गाइस, रोहित शर्मा. नो रोहित शर्मा. हियर इज द सिक्युरिटी. रोहित शर्मा गाइस. फायनली रोहित शर्माला बघितलं डायरेक्ट एकदम लाईव्ह. यार हे सिक्युरिटींना भारी असतात, ते काढून घेता मस्त फोटो वगैरे. नहीं जाने नहीं देंगे भाई, हम पूछेंगे ही नहीं वहां तक.